श्री स्वामी समर्थ. मानवास अखंड सुखशांतीची अपेक्षा असते. त्यासाठी उपास, व्रत, जप-तप, तीर्थयात्रा या अनेक गोष्टी मानव करत असतो. याने थोडी मनशांती भेटतही असते, पण आत्म्यास समाधान लाभून जीवन सार्थकी लावायचे असेल तर परमात्म्याप्रती निश्चिम भाव असणे गरजेचे आहे. देव हा भावनेचा भुकेला आहे. पण परमात्मा प्राप्तीसाठी कोणता भाव असला पाहिजे? तर भाव 3 प्रकारचे असतात: सात्विक भाव, राजस भाव आणि तामस भाव. तामस भाव जीवाला अधोगतीकडे नेतो. राजस भाव कर्मकांडात अडकवितो. तर सात्विक भाव हा परमेश्वर प्राप्तीकडे नेतो. म्हणून काही न मागता सात्विकतेने परमात्म्यास भाव अर्पण केले पाहिजे. मग पहा, न मागताही सारं काही आपल्या ओंजळीत येईल. परमात्मा सर्वत्र आहे, त्याचा कुठेही अभाव नाही. पण आपल्या अंतःकरणात मात्र तो जबरदस्तीने येत नाही. तर परमात्म्याचा आपल्या अंतःकरणात आपणच निश्चय केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, तीर्थवृत्त नेम भावाविन सिद्धी, वायाची उपाधी करती जन. भावबळे आकळे, येरवी नाकळे, करतळी आवळे, तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. दिधले संपूर्ण माझ्या हाती. दिधले संपूर्ण माझ्या हाती.